नमस्ते, मी सुप्रिया झेपले स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। खूप दिवसांनी व्हिडिओ पडतोय। खरं तर सध्या मी नेटवर असंच काहीतरी डिफरंट रेसिपी बघावी म्हणून चालू होतं, तर मला म्हणजे खूप एकदा तुम्हाला माहिती आहे, आपण एकदा कोणता तरी व्हिडिओ बघितला की आपल्याला त्याच रिलेटेड व्हिडिओ येत जातात। आणि मग मी असं चण्याचं बघत होते, तर मला चना कोळीवाड्याचा व्हिडिओ भेटला। चणे म्हणजे छोले, मी ह्याला छोले पण म्हणते आणि लोक चणे पण म्हणतात। तर हे चणे त्यांना रात्रभर भिजवत ठेवलं होतं मी। आता त्याला मस्त कुकरला 2 शिट्ट्या करून घेते। किती मस्त छोले भिजलेत, रात्रभर भिजवले होते। आता त्याच्यात 1 ग्लास पाणी टाकते। तुम्हाला हवा असेल तर अजून थोडंसं पण टाका। छोले सगळे पाण्याखाली जातील एवढं पाणी टाकायचं। मीठ वगैरे काहीच नाही टाकायचं ह्याच्यात। कुकरला लावले, आता ह्याचे 2 शिट्ट्या करून घेते। छोले ह्यात टाकले म्हणजे ठेवले, आता लगेच शब्दाला पकडतात। मस्त 2 शिट्ट्या करून घेऊ। तर मस्त अशा कुकरच्या शिट्ट्या करून छोले शिजवून घेतलेत। हे छोलेत आपले। आणि आता तुम्हाला दाखवते की चना कोळीवाडा करण्यासाठी काय काय साहित्य लागते। तर इकडं मी उकडलेले छोले घेतलेत, आलं लसूण पेस्ट आहे, बेसन पीठ आहे, मैदा आहे, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर घेऊ शकता, ज्याची त्याची चॉईस। हे लसूणच्या पाकळ्या आहेत, हे आपले मसाले। आणि मस्त गरम तेलात फ्राय करायचे म्हणून गॅस चालू करून तेल गरम व्हायला ठेवले। चांगले शिजले बघा, हाताने पण दाबल्या जातोय एकदम बारीक। ते पण खातो, दाबल्या नको। यात 2 चमचा बेसनचं पीठ, 2 चमचे मैदा, 2 चमचे मैदा, मस्तच 1 चमचा आलं लसूण पेस्ट। आता ह्यात सगळे स्पाइसेस ऍड करून घेऊ आपले। लांबून जा। हळद, तिखट, आणि सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ। सगळे मसाले टाकलेत, आता हे सगळं मिक्स करून घेते मस्त। सगळ्या छोल्यांना हे सगळं तिखट ते लागलं पाहिजे। मस्त असं छोले मिक्स करून घेतले। लागत होतं मग थोडंसं पाणी टाकले म्हणजे ओलसर। आणि आता हे तेल पण छान गरम झालंय आणि तेलात हे टाकू। मस्त कडकडीत तेलात टाकायचं आणि हे आपण ह्याला मस्त तळून घेऊ। आता हाफ आपले चणे तळून झालेत असं वाटलं की त्याच्यात मस्त असा सालांसकट लसूण टाकायचा। आधीच लसूण टाकला तर तो लगेच करपतो, आणि थोडं अर्धे तळून झाल्यावर टाकलं की त्याचा मस्त फ्लेवर येतो। मस्त असं छान कुरकुरीत मस्त कोळी चना वाडा तयार आहे। बनवायला एकदम खूप सोपी रेसिपी आहे ही, झटपट होते आणि स्नॅक्स टायमिंग साठी तर एकच नंबर। आता मी तिला टेस्ट करते कशी झाली ते। एकदम कुरकुरीत झालेत। तुम्ही पण घरी नक्की बनवून बघा, खूप छान लागते, खरंच खूप छान लागते आणि खूप सोपं आहे। लहान मुलांना पण खूप आवडेल। तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।